स्वर्ग हा नवा वाटतो हवा, स्वर्ग हा नवा वाटतो हवा, साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा, स्वर्ग हा नवा वाटतो हवा, साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा, स्वर्ग हा नवा. नमस्कार, मी सुवर्णा, तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वर्ग हा नवा वाटतो हवा. खरंच तुम्हाला हा स्वर्ग नवा आणि हवा हवासा वाटत असेल ना? अगदीच वाटत असणार आहे. तर वाटतो हवा, साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा. तुझी साथ तुलाच घ्यायची आहे. स्वर्ग हा मग नवीन वाटेल. म्हणजे तुझी साथ तूच घे, तुझा हात तुझ्याच हातात घे, म्हणजे स्वर्ग हा तुला नवा वाटेल. पहा ना, तुम्हालाही असं वाटतं का? कधी भीती वाटते का अशी, की एखादं काम करायचं असेल तर मनात येतं लोक काय बोलतील, जग काय म्हणेल याची भीती असते मनात ना? होतं ना असं बऱ्याच वेळेला. तर ही भीती विसरून जा. कारण आपण एखादं कार्य हाती घेतो तेव्हा काही करायचं म्हटलं की आपल्या मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात आणि भीती असते ती स्वतःची नाही तर जगाची भीती असते. जग काय म्हणेल, शेजारी काय बोलेल, पाजारी काय बोलेल, नातेवाईक काय बोलतील याचीच भीती प्रचंड मनात बसलेली असते. आणि हा भीतीचा फोबिया एवढा आपला वाढलेला असतो की आपण पाऊल टाकता टाकता पाठीमागे घेत असतो. तर असं न करता आपणाला जे करायचं आहे ना ते अगदी सजगपणे करायचं आहे, धाडसपणे करायचं आहे. जग काय म्हणेल, कोणी काय बोलेल इकडे लक्ष अजिबात द्यायचं नाही आहे. कारण जेव्हा आपण एखादं चांगलं कार्य हाती घेतो तेव्हा आपले पाय पाठीमागे खेचणारी लोक असतात, नावं ठेवणारी लोकही असतातच. मग त्याच्यामुळे ही जी मानसिकता आहे ना आपल्या मनातली, ही आधी आपण बाजूला करायची आहे. जेव्हा आपण एखादं चांगलं कार्य करायचं ठरवतो तेव्हा आपण काय व्हायचं असतं, बहिरे व्हायचं असतं, आंधळे व्हायचं असतं आणि मुके व्हायचं असतं. म्हणजेच काय, म्हणजे कुठेच लक्ष द्यायचं नसतं, बोलायचं नसतं आणि आपण एक निष्ठपणे आपलं जे काम आहे ना ते काम करत राहायचं असतं. कारण जग हे नेहमी नावं ठेवायलाच असतं, हे सतत ध्यानात ठेवा. मग जवळचे असतील, लांबचे असतील किंवा दूरचे अगदी असतील. कारण कोणाला झालं तरी या समाजात प्रगती कोणाची पाहवत नाही. त्याच्यामुळे जर तुम्ही काही ठरवलं असाल ना अशा पद्धतीनं मला हे करायचं आहे, तर तुम्ही निश्चित करा. पण तुम्ही जे काही करत आहात ना त्याचा गाजावाजा करू नका, कुठेही स्टेटस ठेवू नका, म्हणजे कुठेच त्याचं प्रदर्शन करू नका अजिबात. तुम्ही अगदी शांतपणे ते तुमचं जे कार्य आहे ना ते करत राहा. पहा, म्हणजे स्वतःशी तुम्ही एकनिष्ठ राहा. म्हणजे असं नाही आहे, जग अजूनपर्यंत म्हणत होतं, बरीच लोक आहेत पहा म्हणतात, हां हिला काय जमणार आहे, ही काय करते, हिच्या अंगात काय दम आहे. बरीच लोकांना अशी बोलायची सवय असते. पण तुमचा आत्मविश्वास असेल ना तर तुम्ही बरंच काही लोकांना करून दाखवू शकता. हां मी हे करू शकते किंवा करू शकतो, हे माझ्याकडं टॅलेंट आहे, हे तुम्ही सिद्ध करा आणि मग सतत त्याचा तुम्ही ध्यास घ्या. पहा, त्या कार्यात नक्कीच सफल व्हाल, पण त्याच्यासाठी काही वेळ द्या. तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या, 1-6 महिने वेळ द्या तुम्ही. तोपर्यंत इतर जगाला काहीच सांगू नका तुम्ही काय करत आहात. कोणतीच कल्पना तुम्ही देऊ नका. तुम्ही तुमचं काम जे आहे ना ते कार्यरत राहा कामामध्ये. इतरांच्याकडे तुम्ही लक्ष अजिबात देऊ नका. कोणी काय बोलत असेल किंवा कोणाच्या कानावर काही घालूच नका. तुमचं काम जे तुम्ही हाती घेतलेलं आहे ना ते अगदी 6 महिने करा आणि त्यात तुमचा आत्मविश्वास दृढ झाल्यावर, त्या कामात प्रभुत्व निर्माण झाल्यानंतरच जगाला कळू द्यायचं आहे. तोपर्यंत कोणाला काहीच सांगू नका, कोणतीच वाच्यता करू नका. आंधळे राहा, बहिरे राहा आणि तोपर्यंत मुकेही राहा. आणि पहा, तुमचं काम यशस्वी झालं असेल. पहा ना, बघतो आपण समाजात बऱ्याच ठिकाणी असंच चित्र आपल्याला दिसतं ना, अनुभवाचं येतं ना. एखादी व्यक्ती काम करते, एखादं चांगलं कार्य घेतलेलं असतं, कारण तिला आता ते शून्यातून पुढं जायचं असतं. पण लोक त्या व्यक्तीला पाठिंबा देण्याऐवजी त्या व्यक्तीला नावं ठेवतात.
ही म्हणे आता काय करणार आहे, हिला आता काय होणार आहे, वगैरे वगैरे हजार नावं ठेवणारी माणसं आहेत, आपल्या आजूबाजूची आहेत. एवढंच काय, आपल्या घरातली लोकंसुद्धा असतात, बऱ्याच वेळेला नातेवाईक असतात अगदी जवळचे. मग अशा लोकांपासून तुम्ही जे कार्य हाती घेतलेलं आहे ना, ते त्यांच्यापर्यंत पोचवू देऊ नका. तुमचं कार्य अविरतपणे तुम्ही करत राहा, कुठेच त्याचा गाजावाजा करू नका. पहा, तुमचं काम यशस्वी झालेलं असेल. कारण आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी, आणि काही असे गुंता असतो नातेवाईकांचा, तो सुटत नाही लवकर. मग अशा वेळेस काय करायचं, तिकडे दुर्लक्ष करायचं आणि आपण आपल्या कामावर फोकस ठेवायचा आहे. नक्कीच तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश येईल. पहा, तुमच्याकडे ते कौशल्य आहे, कौशल्य आपल्याकडे ते असतंच, फक्त ते पणाला लावायचं असतं, त्यात आपला जीव ओतायचा असतो, त्याच्याशी एकनिष्ठ राहायचं असतं, सतत त्याचा ध्यास घ्यायचा असतो. जेव्हा आपण एखाद्या कामाचा सतत ध्यास घेतो, त्या कामाने पछाडले जातो, तेव्हा नक्कीच त्या कामामध्ये आपण यशस्वी होत असतो. 100% नाही, पण 50% तर सुरुवातीला यशस्वी होणारच आपण. कारण रात्रंदिवस आपण त्याचाच विचार करत असतो. इतर जगाचा विचार का करायचा नाही, इतरांना का सांगायचं नाही. आपण इतरांना सांगतो तेव्हा इतर काही वाटेल ते बोलतात, मग आपल्या डोक्यामध्ये तोच विचार राहतो. जग काय बोललं होतं त्याने आपल्या कामाकडे मग दुर्लक्ष होतं. म्हणजे आपलं मत जे आहे ना ते विचलित होतं, आपला फोकस दुसरीकडे जातो. मग त्याच्यामुळे आपला जो फोकस कामाकडे आहे ना तो तिथंच ठेवायचा आहे. तिकडं जग काय म्हणतंय, शेजारी काय म्हणतोय, नातेवाईक काय म्हणतायत, इकडं अजिबात लक्ष द्यायचा नाही. आपण फक्त आपलंच काम अविरतपणे करत राहायचं आहे. नक्कीच यश हे येतंच. जसे की कोशिश करने वालों की हार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती. प्रयत्न केले की तिथं अपयश नसतं, प्रयत्नाला यश हे असतंच. आणि देव तिथं तथास्तु म्हणत असतोच. त्याच्यामुळे आपण आपलं काम, जे कार्य हाती घेतलेलं आहे ते अगदी नेटानेच पूर्ण करायचं आहे. नक्कीच आपणाला यश येतं, ते यश आपल्याकडे धावत येतं. कारण आपण आपल्या कामावर फोकस ठेवतो तेव्हा सकारात्मक लहरी त्या आपल्याकडे येत असतात. आणि इतरांच्याकडे लक्ष देतो तेव्हा त्यांच्या नकारात्मक लहरी येतील आपल्याकडं. त्याच्यामुळे तिकडं पूर्ण दुर्लक्ष करायचं आहे. आणि सकारात्मक लहरी आपल्यापर्यंत कशा पोहोचतील या दृष्टिकोनातून सतत कार्यरत राहायचं आणि कामाचाच विचार चांगल्या योग्य पद्धतीनं डोक्यात घ्यायचं आहे. यश हे तुमचंच असणार आहे. पहा, विचार कसे वाटतात. काही अजून विचार आपण घेऊन येत आहोत. आणि जर पहा, मला असं सांगायचं आहे, तुमच्या मनात जर काही असे प्रश्न असतील ना, मग कोणताही प्रश्न असेल, कोणतीही चिंता असेल, कोणता एखादा त्रास असेल, तर तो अवश्य त्या कमेंटमध्ये लिहा. तो विषय घेऊन आपण येत आहे, तुमचं नाव नाही सांगणार, पण तो विषय घेऊन आपण त्या विषयाचं काय करूया, विश्लेषण करूया. बऱ्याच लोकांना तुमच्यामुळे मार्गदर्शन लाभेल. की बऱ्याच जणांना आयुष्यात काही प्रश्न असतात, चिंता असतात, पण त्यांना त्या व्यक्त करता येत नाही, सांगता येत नाही. जर तुमच्यामुळे इतरांनाही समजतील की हां, या चिंतासुद्धा माझ्या आयुष्यात होत्याच, असं व्यक्ती ती पटकन बोलेल. आणि त्या दूर कशा करायचे याचंसुद्धा निराकरण तुम्हाला साहजिकच भेटेल. त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये असलेल्या काही समस्या असतील, काही चिंता असतील, तर असे जे तुमच्या मनात कोणते विचार येत असतील किंवा तुम्हाला वाटत असलेला हा विषय मांडावा, तर अवश्य आणि अवश्य त्या विषयावर मार्गदर्शन किंवा त्याचं स्पष्टीकरण, त्याचं विश्लेषण आपण करणार आहोत. चला तर पुढच्या भागात मग आपण तुमचा एखादा विषय घेऊया आणि त्याच्यावर मग चर्चा करूया. चला, तोपर्यंत धन्यवाद. मस्त रहा, मजेत रहा, आनंदी रहा, उत्साही रहा, हसत रहा आणि हसवत रहा. स्वर्ग हा नवा वाटतो हवा, साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा. स्वर्ग हा नवा. धन्यवाद.